चेक हॅलो चेक आवाज बघा कसा आहे स्पीकर जुने आहेत ते चला वेलकम बॅक हॅलो हॅलो काय रे आवाज केला असा हॅलो हॅलो माईकचा आवाज दे ना माईकचा हॅलो हॅलो माईकचा केबल आहे ना त्याच्यावरचा बटन हॅलो 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 हा ठीक आहे चल जा तू दुसरा घेऊन जा सामन्याला होती सुरुवात भैरवनाथ 11 वरेकरवाडी या टीम कडून सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये आनंदा आणि त्याच्या जोडीला किशोर आलाय खूप चांगलं क्रीडांगण आहे दिवा 40+ हे क्रीडांगण पॉइंट कव्हर शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइडला मिड ऑन आहे मिड विकेट आहे स्क्वेअर लेग आहे 30 सर्कलच्या आतमध्ये डीप मध्ये तुम्ही पाहता एक मिड विकेट पेक्षा काऊ कॉर्नरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आणि लॉंग ऑफला क्लोज मध्ये पंच आता ग्रीन सिग्नल करतायत रुपेश सावंत सरांचा आता हिरवा कंदील आलाय म्हणजे आता सामन्याला होईल सुरुवात अजय ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी अजय बॉलिंग मार्क वरती राऊंड द विकेटने सुरुवात करतो पहिला बॉल आनंदासाठी पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ओहो चांगली फिल्डिंग तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत फलंदाज आनंदा सिंगल 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने आता संघाचा श्री गणेशा बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका 2 क्षेत्ररक्षकांना भेटून आता बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावतात क्षेत्ररक्षक परंतु बॉल न सीमारेषा पार केलेला आहे हा चेंडू आणि बॉल सीमारेषा पार आनंदाच्या बॅट मधून येतोय या स्पर्धेतला पहिला चौकार या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6 रन फुलरलाईनचा बॉल लॉप केला बॉलला मिड विकेटला डीप मध्ये आता क्षेत्ररक्षक आहे खूप चांगली फिल्डिंग कडून खूप चांगली फिल्डिंग होते तोपर्यंत 1 धाव इथे मिळते आनंदाला आणि सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 7 शिवराम मोहिते आणि रुपेश सावंत या मॅच मध्ये पंचांची भूमिका पार पडत असताना क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह परंतु शॉर्ट कव्हरला 30 सर्कल मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत सिंगल आपलं खातं उघडलं किशोरनं आणि या सिंगल बरोबर त्याची धावसंख्या आहे स्कोर 8
हॅलो हॅलो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये आता धावा अखेर स्कोर बनवते बिनगडी बाद 9 रन. भरनाथ 11 वरेकरवाडी टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 9. आनंदानं चांगलं सुरुवात करून दिली आपल्या टीम साठी. एक चौकार त्यांना मारला आणि तो 4 बॉल मध्ये आतापर्यंत 8 या धावसंख्येवरती खेळतोय. किशोर 1 या रन वरती आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी आलाय संजय. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 9 धावा खर्च झाल्या ताजीला. संजय आला बॉलिंग मार्क वरती. फार एंड काढून गोलंदाजी होते आणि आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे आनंदा. त्याच्या बॅट मधून 8 धावा आले. बॅकफुटला जाऊन पुल केलाय. कॅचिटचा कॉल आहे आणि तिथे खूप चांगला झेल टिपलाय सुजितनं. स्कोर लेगच्या दरम्यान पहिला ब्रेक थ्रू इथे दिलाय संजयनं आपल्या टीम साठी. पहा सेलिब्रेशन कहा कसं होतंय. सेलिब्रेशन करणं गरजेचं आहे कारण आनंदाची महत्वपूर्ण विकेट होती ती संजयनं प्राप्त केली आपल्या टीम साठी आणि खूप चांगलं जजमेंट करत असताना खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला धक्का लागतोय भरनाथ 11 वरेकरवाडी या टीमला. आनंदा बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का दिलाय संजयनं. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती विक्रमला आता या मॅच मध्ये विक्रमच करावे लागतील कारण 3 ओव्हरच्या या मॅच मध्ये तुम्हाला धावा जमवाव्या लागतील, गोळा कराव्याच लागतील. या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल आणि त्यासाठी आता विक्रम आलाय 3ऱ्या क्रमांकासाठी इनॅट नंबर 3 मध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं विक्रम. संजय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार. खूप चांगली पंचांची भूमिका आज त्या ठिकाणी पार पडत असताना रुपेश सावंत सर जे स्क्वेअर लेगला आहेत आणि मुख्य पंचांच्या समेत शिवराम मोहिते सर आहेत. पुन्हा एकदा हॅलो 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 हॅलो
चौकार आलाय आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 4. फुल टॉस बॉल ऑन साइडला लप केला बॉलला. विक्रम आहे बॉल पर्यंत परंतु नाही. विक्रमला अंदाजच नव्हता बॉल अडवण्यासाठी जो आला मागे गेला रोपच्या, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि पलीकडेच पकडला विक्रमनं. त्यामुळे आणखीन एक चौकार मारुतीच्या बॅटमधून. ओव्हर पिच बॉल उडवला, कॅच इटचा कॉल आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. मिड ऑफ आतमध्ये असल्यामुळे बॉल आता लॉंग ऑफला. खराब फिल्डिंग तिथे आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 रन. थोडासा आवाज वाढव ना, आता आहे तसं पण आवाज वाढव, बाकी काय नका करू. मारुतीने लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार इथे मारलेले आहेत. बरोबर बरोबर ओके. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुलारेचा बॉल ऑन साइडला काउंट केलाय. विक्रम आहे आता बॉल पर्यंत चेस करतो परंतु 2 क्षेत्ररक्षकांना आता भेदून बॉल चाललाय. बंदुकीतून सुटलेल्या गोलीच्या वेगाने बॉल सीमारेषा पलीकडे. मारुतीने 4 बॉल मध्ये 4 चौकार ठोकले. बॉल सीमारेषा पार येतोय चौकार आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 16. टीट फॉर टॅट. अगदी सुरुवात चांगली गेली मारुतीनं. 1 डाऊनला येत असताना म्हणजे 3ऱ्या क्रमांकावरती मारुती आला आणि मारुतीने आता इंटरनॅशनल कोर्ट डायल करायला सुरुवात केली. 4 4 4 4. बॅकफुटला जाऊन पूल केला. कॅच इटचा कॉल आहे. विक्रम आता बॉलच्या करी आणि खूप चांगले जजमेंट करत असताना हा झेल टिपला. फलंदाज मारुती बाद. योगेश आला नवीन बॅटर मैदानामध्ये. सोलापूरती दुसरी विकेट गमावली. चांगली स्टार्ट देत होता मारुती. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला होता परंतु मारुतीला जे डिस्टन्स पाहिजे होतं, अंतर पाहिजे होतं ते मात्र मिळालेलं नाही. चला थोडासा स्पीड अप करा. फिल्डिंग करणारी टीम वरीकर गाडी. गलवेडी टीम थोडासा घाई करायचे. 15 मिनिटांमध्ये पहिला डाव संपला पाहिजे याची दक्षता घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आता रन झालेला आहे 2 गडी बाद 16. म्हणजे आता 12 चेंडू मध्ये किती पाहिजे? अजूनही 25 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. नवीन आलेला फलंदाज तुम्ही पाहता योगेश आणि त्याच्या जोडीला अजय. आशिष आहे, माफ करा आशिषनं अजूनही खातं उघडलेलं नाहीये कारण सुरुवातीला आलाय. आनंदा ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलत. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. हे डीपचे प्रोटेक्शन आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफसाइडला, एक कव्हर्स, एक मिड ऑफ. आनंदा निघालाय ओव्हर द विकेटने. ओहो स्टेप आउट करत असताना मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर आता बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव. बॉल चालले घोषंकी क्षेत्रामध्ये. सिंगल धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड रन आहेत 17. म्हणजे आता 11 बॉल मध्ये अजूनही 24 करायचे. 11 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. दक्षपूरचं गलमी गाडी या टीमला जिंकण्यासाठी. ओहो फटका चांगला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि उडवलाय. इथे आशिषच्या बॅट मधून येतोय
हा या इनिंगचा पहिला षटकार. चांगलं टायमिंग आशिषने केलं. मिड विकेटला राजेश होता, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना ओव्हर पिच ड्राईव्ह केला. बॅक टू द बॉलर. मिडन नाहीये, लॉंग ऑनच्या शतक थोडीशी पम्बलिंग करतोय. तिथेही दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे मिळतात आशिषला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 25 म्हणजे आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये अजूनही 16 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. काय सामना रंगलाय, खूपच रंगलाय, रोमांचक निर्माण झालं या मॅच मध्ये. 9 बॉल 16 रन हे समीकरण. आता मी म्हणेन गलमेवाडी टीम जवळ आलेली आहे विजयापासून, परंतु इथूनही पलटवार होऊ शकतो वरेकरवाडी या टीमचा. बॅकफूटला जाऊन इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, स्कोर ऑफ द विकेट आणि बॉल चालला सीमारेषा पलीकडे. आणखीन एक झेंड्याच्या आतमधून गेला, चौकार आहे. अंपायर सिग्नल चौकार. आशिषच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 29 म्हणजे आता 8 बॉल मध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. काय आशिष खेळतो मैदानामध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल म्हणजे आता 8 बॉल 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. हे दबाव आहे, हे आनंदावरती आता दबाव आलाय षटकाराचा. पुन्हा एकदा ऑन द राईज केला, परंतु बॅटची आतली काढा घेतली. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काही ते काय घडलं जातं. रनआउटची संधी होती ती गमावली. विकेट किपरच्या माध्यमातून कलेक्शन झालं नाहीये. 1 रन आले. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक या ओव्हरचा म्हणजे 7 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. धावा झाल्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 41 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. आता 7 बॉल आणि 10 रन हे समीकरण. शेवटचा बॉल आणि तो खेळण्यासाठी आता योगेश तयार. बॅक टू द बॉलर केला. पहिली धाव वेगाने मिड ऑफ आहे. एकच धाव मिळली. आता 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 9 रन हा सामना जिंकण्यासाठी द स्पोर्ट्स गलमेवाडी या टीमला 6 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. मोहन वरेकर आला लास्ट ओव्हर मध्ये. मोहन वरेकरला ही मॅच थांबवायची आहे, वाचवायची आहे. बॅकफूटला जाऊन थोडासा ड्राईव्ह केला, लेफ्ट ऑफ ड्राईव्ह. एकच जाऊ कारण मारुतीला आता चान्स आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही संपलेली नाहीये. इथून जर विकेट आली तर मात्र या मॅच मध्ये वरचढ तडील वरेकरवाडी. विकेट्स घ्याव्या लागतील. ओहो इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे खराब फिल्डिंग. रनआउटची संधी आहे आणि ते फलंदाज होईल बाद. योगेशला जावं लागेल आता मैदानाच्या बाहेर. रनआउटच्या रूपात आणखीन एक विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतो द स्पोर्ट्स गलमेवाडी या टीमला.
4 चेंडू आणि धावा करायच्या 7. थांबायचं होतं जागेवर आणि यानं पोचल्यानंतर काय आतातली मॅच आहे. ऐन मोक्याच्या वेळी आता जरी रनआउटच्या रूपानं विकेट आली तरी मेन म्हणजे विकेट आलेली आहे. दबाव बनेल थोडासा. आता नवीन बॅटर आहे सुजित, तो अजूनही सेट झाला नाहीये म्हणजे अजूनही चान्स आहे. दबाव टाकू शकतो गोलंदाज मोहन वरेकर. 4 बॉल 7 रनची आवश्यकता. फिल्डिंग प्लेसमेंट तुम्ही पाहताय. डीप मध्ये लॉंग ऑफ, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि डीप मध्ये काऊ कॉर्नरला गणेशला तैनात केलाय. ओहो, इथे विकेट, इथे चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर पहा, बीट केलं मी म्हणेन मारुतीला आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आता थोडासा दबाव वाढलाय गलमेवाडी या टीम वरती, कारण 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायचे आहेत 7 रन. 3 बॉल 7. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज मोहन. ओहो, थोडासा फिंगर स्ट्रोक्स केले होते, गती काढण्याचा प्रयत्न केला होता पंचांकडे. पंच आता आमच्याकडे सांगतात टप्पा पडल्यानंतर जास्तच बाहेर निघालाय, त्यामुळे व्हाईट बॉल ही संजीवनी आहे गलमेवाडी टीम साठी. म्हणजे आता 3 बॉल मध्ये 6 धाबांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पहिल्याच मॅच मध्ये थ्रिलर आपल्याला पाहायला मिळतो. एक्साइटिंग मॅच. 3 बॉल 6 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये. मोहन वरेकर आतापर्यंत थांबवलं मोहन वरेकरनं. आणखीन एक चांगला बॉल, हा ऑफ कटरचा वापर केलाय. टप्पा पहिल्यांदा थोडासा हलकासा आतमध्ये आणलाय हा बॉल फलंदाज सुजित साठी. आता 2 चेंडू आणि 6 धाबांची आवश्यकता. वर्ल्ड मॅच मित्रांनो, ही मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण पहिला सामना खूप चांगला रंगलाय. मोहन वरेकरचं कौतुक करून 2 बॉल 6 धाबांची आवश्यकता. ओ, गती काढली होती, चेंज ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन होतं. एकच धाव मिळेल म्हणजे 1 बॉल 5. काय गोलंदाजी केलेली आहे मोहन वरेकर. कंपल्सरी चेस आहे, या 5 धावा कराव्याच लागतील या मॅच मध्ये. द स्पोर्ट्स गलमेवाडी टीम लक्षात घ्या, या स्पर्धेमध्ये टार्गेट हा कंपल्सरी आहे, त्यामुळे 1 बॉल आणि 5 धाव षटकारच मारावा लागेल. मारुती आहे ना आशिषला आउट झाल्यानंतर त्याला नंबरला क्रॉस करायचा, मग समजेल कोण आउट झाले. 1 बॉल 5 रन. मित्रांनो, जोरदार टाळ्या देऊन आपण या दोन्ही टीमचा प्रतिसाद वाढवूया. वर्ल्ड मॅच या स्पर्धेतला पहिला सामना आणि थरार थ्रिलर आपण पाहतोय. काय मोहन गोलंदाजी केली. आशिष ऑन स्ट्राइक. कंपल्सरी टार्गेट चेस आहे, म्हणजे 5 धावा या द स्पोर्ट्स गलमेवाडीला करायच्या आहेत. आशिष एक एक्सपिरियन्स आहे, आशिष कडे भरपूर मोठा अनुभव आहे. आशिष मारू शकतो, आशिष तोडू शकतो, आशिष करू शकतो. 1 बॉल 5. ओहो, फटका फसलाय. गणेश आहे कावकरनं रिझन मध्ये आणि सामना मात्र 4 रन जिंकलेला आहे. भैरवनाथ 11 वरेकर वाडी या टीमनं. वेल प्लेड. अभिनंदन टीम, आणि जिंकणाऱ्या टीमचं अभिनंदन आणि हारणाऱ्या टीमला आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून देतोय पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला, चेंडू जमा करायचंय. अंपायर आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच